तरी बाहेर जातो तेव्हा आपण साडी वेअर करतो. आपण तर मोस्टली ड्रेसेस जास्त वेअर करतो, पण आपल्याला जर साडी घालायची तर मग आपण काढतो. पण तेव्हा त्या घडीवरती ती बऱ्याचदा ठेवून त्या घडीवरती ते विरते, म्हणजे ती फाटायला करते ती साडी. आणि मग आपण म्हणतो अरे ही तर मी 1 किंवा 2 वेळाच नेसली होती, आता म्हणजे आपलं टेन्शन येतं की एवढी महाग साडी मी घेतली, एवढ्या आवडीने घेतली आणि आता ही साडी तशी वाट लागली. तर ही आपल्या हातानेच लागते. कारण आपण काय करतो, ती नेसून झाली, तिला ठेवून दिली, नंतर तिला आपण उघडून बघतही नाही. जेव्हा आपल्याला नेसायची असते त्याच वेळेस आपण तिला काढतो. तर माझी तुम्ही म्हणजे टिप्स एक अशी आहे महत्त्वाची, की तुम्ही महिन्यातून 2 महिन्यातून वेळ काढा. एक दिवस जेव्हा आपण कपाट वगैरे लावतो त्यावेळेस त्याच्या 1 दिवस आधी तुम्ही सगळ्या साड्या बाहेर काढा आणि त्यांना छान बाहेर हलक्या उन्हात किंवा मग फॅन खाली छान असं त्यांना पसरून द्या. त्यांची घडी मोकळी करून अगदी पसरवा आणि थोडा वेळ त्यांना तसेच पडू द्या. बाहेर सुद्धा तुम्ही जर दोरीवरती वगैरे तुम्ही त्यांना टाकत असाल तर त्याची घडी पूर्ण विस्कटून टाकायची, पूर्ण मोडायची आणि मग तिला तशी ठेवायची. वारा लागू द्या छानपैकी त्या साडीला आणि त्यानंतर मग तिला परत व्यवस्थित तशी घडी करून ठेवा. तुम्ही चुरगडायचं नाही म्हणत आहे, कारण चुरगडीत सगळी इस्त्री तुम्हाला परत करावी लागेल. फक्त तिला थोडी विस्कटून आणि तुम्ही तिला वाढत घाला, थोडंसं वारा लागू द्या आणि मग परत घडी करून ठेवा. आणि घडी थोडीशी बदलत राहा. जर एकच फोल्डवरती तुम्ही सारखी घडी करणार तर त्याच फोल्डवरती मग ती साडी खराब होईल आणि महागड्या साड्यांची वाट लागेल. तसंच आपण जेव्हा बाहेरून 1-2 वेळा म्हणजे बाहेर लग्नांमध्ये वगैरे जातो तर एखादी एम्ब्रॉयडरीची साडी किंवा पैठणी आपण 2-3 वेळा नेसल्यानंतर हमखास तिला ड्रायक्लिनला नक्की द्या. घरी कधीच ट्राय करू नका. आपण किती छानपैकी हे केलं, घरी त्याचं सोल्युशन तयार केलं किंवा प्रोडक्ट मिळतात तसे घरी पण ड्रायक्लिन करायचे, पण तसं नाही होत. तुम्ही बाहेरच द्या, खूप छानपैकी ते ड्रायक्लिन आणि प्रेस करून येते. ज्या साड्यांना रोल प्रेसची गरज आहे त्यांना रोल प्रेस नक्की करा. ज्या साड्यांना सिम्पल प्रेसची गरज आहे, अगदी साध्या साड्यांना तुम्ही घरी करू शकता, पण बाहेर एम्ब्रॉयडरीच्या किंवा वर्कच्या किंवा पैठणी साड्या तुम्ही बाहेर ड्रायक्लिनला द्या आणि प्रेस करून घ्या. आणि त्या छानपैकी जशा त्या तिकडनं पॅक येतात तशाच तुम्ही ठेवल्या तरी चालेल, पण त्यांना आधीमध्ये प्लीज ओपन करत राहा. तसं बघा, फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये जसं तो उन्हाळा येतो त्या उन्हाळ्यामध्ये पण तुम्ही सगळ्या साड्या बाहेर काढून एक तासभर, 1-1.5 तास, जास्त कडक उन्हात नाही, पण एक सकाळचं 10 ते 12च्या मध्ये जे ऊन असतं त्या प्रकाशामध्ये, उन्हाच्या प्रकाशामध्ये तुम्ही ते साड्या छान दोरीवर ते पसरून वगैरे तुम्ही काढा. तुमचं जे कवर आहे त्याला तुम्ही वॉश करा छानपैकी किंवा मग त्यालाही उन्हात ठेवा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्या साड्या वगैरे परत त्याच्यामध्ये ठेवा. तर तुमच्या ह्या साड्यांची जी लाईफ आहे खूप लॉंग होईल, खूप चांगल्या ह्या टिकतील आणि कारण पैसे वेस्ट जाण्याचं आपल्याला दुःखही होणार नाही. साड्या जेव्हा आपण नेसतो तर आपण डिओ वगैरे मारतो, तर शक्यतो डिओ किंवा परफ्यूम कमी वापरा. आपले अत्तर म्हणजे पिढ्याने चालत आले, अत्तर वापरलं तर खूप छान आहे. जे आपण कानामागे किंवा इथं साड्यांवरती आपण डिओ वगैरे लावतो त्या साड्या त्या ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी पैठणी जी साडी आहे त्याच्यावर तुम्ही डिओ किंवा परफ्यूम माराल तर तुम्ही काही महिन्यांनी बघाल ना तर त्या ठिकाणी थोडा डार्क कलर पेंट झाला